नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. भाजणीची चकली खुसखुशीत कशी बनवायची याच्या टिप्स आपण या रेसिपीमध्ये पाहतोय. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती मी कढई गरम करून घेतली. त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सुती ओलं कापड करून त्यानं पुसून घेतला तरी चालेल. तांदूळ कोणताही वापरला तरी चालेल. येथे मी आंबेमोहर हा तांदूळ 4 वाटी घेतला आहे. हा चांगला आपल्याला मध्यम आचेवरती खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजलेला आहे. मी एका ताटामध्ये काढून घेते. याच कढईमध्ये आपण चणा डाळ भाजून घेतो. ही भाजकी डाळ आहे. ही भाजलेलीच असते परंतु नरम झालेली असते, म्हणून हिला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आपण ज्या डाळी तांदूळ जे भाजून घेतो हे चांगल्या यातील ओलसरपणा जाईपर्यंत, चांगलं खुसखुशीत होईपर्यंत आपण ह्या सर्व डाळी भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट ही डाळ भाजून झाली. आता आपली चांगली डाळ भाजून झाली. मी या डिशमध्ये काढून घेते. तांदूळ ज्या डिशमध्ये काढले त्याच ताटामध्ये मी ही डाळ ओतून घेते. याच कढईमध्ये मी उडीद डाळ घेते. ही डाळ देखील आपल्याला मंद आचेवरती चांगली भाजून घ्यायची आहे. भाजक्या डाळीचं माझं प्रमाण सांगायचं राहिलेलं. 2 वाटी मी भाजकी डाळ घेतली होती आणि उडीद डाळ ही अर्धी वाटी घेतली आहे. ही चांगली खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायची. चांगली डाळ भाजून झाली आहे. आता मी ही ताटामध्ये ओतून घेते. आता मी 1 वाटी मूग डाळ घेते. ही डाळ देखील आपल्याला चांगली खुसखुशीत होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. या सर्व डाळी मी सुती ओलसर कापडानं पुसून घेतल्या आहेत आणि मगच भाजायला घेतल्या आहेत. डाळ आपली चांगली भाजून झाली आहे. आता मी ही काढून घेते. एकाच ताटामध्ये सर्व काढून घ्यायचं. आता मी 1 वाटी पोहे घेतलेत. हे पोहे देखील मी ओलसर कापडानं पुसून घेतलेत. आता हे आपल्याला मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व भाजत असताना सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. तुम्ही पाहू शकता याचा कलर देखील हलकासा चेंज झालाय आणि हाताने मी कुस्करून पाहितलं तर चांगलं कुरकुरीत असं हे भाजलंय. आता मी हे देखील डिशमध्ये काढून घेते. आता पुढे यामध्ये मी 1 चमचा साबुदाणा घेतलाय. साबुदाणा जास्त वापरायचा नाही. साबुदाण्याचं जास्त प्रमाण झालं तर चकली कडक देखील बनू शकते. साबुदाणा हा मी चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलाय. भाजलेला साबुदाणा हा मी ताटामध्ये काढून घेते. याच कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे मी येथे अख्खं धनं घेतले. हे धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे धने देखील मी तांबूस रंग येईपर्यंत चांगले भाजून घेतले आहेत. चांगले खरपूस भाजून झाल्यानंतर हे धने मी त्याच ताटामध्ये काढून घेते. आता मी याच कढईमध्ये 1 चमचा जिरं घेतलं आहे. मी जिरं थोडंसं प्रमाण कमी वापरलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल. हे जिरं देखील मी तांबूस रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेते. भाजलेलं जिरं मी याच ताटामध्ये काढून घेते. चकली बनवण्यासाठी आपली भाजणी तयार आहे. आता हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला चांगले थंड करून घ्यायचं आहे. गिरणीवरती दळताना हे चांगलं आधी थंड पाहिजे. मी हे सर्व चांगले मिक्स करून घेतले. आता हे सर्व आपल्याला दळून घ्यायचं आहे. दळताना पिठाची गिरणी आपल्याला चांगली स्वच्छ पुसून घेऊनच नंतर दळायचं आहे. बाहेरून जरी तुम्ही बनवून आणणार असाल तरी त्यांना पिठाची गिरण स्वच्छ करायला सांगा. मी हे घरीच दळणार आहे. पिठाची गिरण मी स्वच्छ करून घेतली आणि याच्यावरती दळून घेतले. हे चांगलं मऊसूत हे चांगलं दळून घेतलं आहे. आता या भाजणीच्या पिठापासून मी फक्त 2 वाटी पिठाचीच चकली बनवणार आहे. राहिलेले पीठ तुम्ही देखील ठेवू शकता. हे पीठ 2 ते 3 महिने आरामशीर राहते.
हे पीठ मी वाटीने मोजून घेतलंय, कारण याच वाटीने मी पाणी देखील घेणार आहे. हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. 2 वाटी पीठ आणि 2 वाटी मी येथे पाणी घेतलं आहे. हे पाणी आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. पाणी हलकंसं गरम झालं की यामध्ये मी मीठ घालून घेते. चवीपुरतं मीठ घ्यायचं. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. ओवा घेतला आहे. ओवा हा हाताने क्रश करून घ्यायचा, म्हणजे याचा वास चांगला येतो. हे सर्व सुके मसाले तुम्ही पिठामध्ये मिक्स करून घेतले तरी काय चालेल, परंतु मी असंच वापरते. यामध्ये मी आता पांढरे तीळ घालून घेते. पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं घालायचं तेवढं घालू शकता. येथे मी 3 चमचे घातलेत. तर तेल वापरले. तेल जास्त नाही वापरत. तेल जास्त वापरलं तर चकली तेलात सोडल्यानंतरनं तेल जास्त पिते आणि त्याच्यामुळं ते नरम पडतात. आता पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतरनं यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं. पण पीठ घालताना लाटण्याने हलवत मिक्स करत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या बनत नाही. हे चांगले आपल्याला उकड जशी आपण बनवतो मोदक करताना, तसं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लाटण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतरनं यावरती झाकण ठेवून 10 मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. मी झाकण ठेवले. 10 मिनिट असंच ठेवते. 10 मिनिटानंतरनं हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. 10 मिनिट झालेत, परंतु हे अजूनही गरम आहे. याच्यामुळे मी हे ग्लासच्या साहाय्याने मिक्स करते. हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतरनं मी हाताने हे सर्व एकत्र चांगलं याचा घट्ट गोळा बनवून घेते. चकलीसाठी पीठ हे चांगलं मऊ नसतं, थोडंसं घट्ट असतं हे पीठ. हे मी चांगलं मिक्स करून मळून घेतलं आहे. आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घेण्यासाठी मी येथे या सोऱ्याला तेल लावून घेते आतमध्ये, म्हणजे हे साईडने चिकटत नाही पीठ. यामध्ये जास्त काटे असणारी चकलीची ह्यामध्ये ही वापरली आहे. तुम्हीही तसंच वापरा, म्हणजे चकलीला जास्त काटे येतात आणि ती छान काटेदार चकली बनते. यामध्ये मी हे पीठ दाबून घालून भरून घेते. मी झाकण लावून घेते. हे पॅक करून घ्यायचं, म्हणजे चकली बनवताना ते सारखं सारखं निघत नाही. आता आपण याच्या चकल्या बनवून घेऊया. चकली बनवताना सुरुवातीला आपण गोलाकार द्यायचा आणि नंतरनं अशी चकली बनवत जायची. तुम्ही पाहू शकता, सोऱ्या जास्त वरतीही नाही धरलेला आणि जास्त खालीही नाही धरलेला. अशा प्रकारेही हातानं नंतरनं शेवटची बाजूही चिकटून घ्यायची, म्हणजे तेलात सोडल्यानंतरनं ती सुटत नाही. दाखवल्याप्रमाणे मी सर्व चकल्या बनवून घेते. तुम्ही पाहू शकता, मी किती मोठे मोठे गोलाकार केले तरीही ही चकली तुटत नाही. जास्तही बनवायच्या नाहीत. चकल्या जास्त बनवल्यात तर सुरुवातीला आपण ज्या चकल्या बनवल्यात त्याचे काटे खालच्या साईडचे ते असे दबले जातात. त्याच्यामुळे थोड्या बनवायच्या आणि त्या लगेच तळायच्या. एवढ्या ताटभर मी बनवलेल्या चकल्या आधी तळून घेते. तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करून घेतले कढईमध्ये. हे मी हाताने न सोडता झाऱ्यानेच तेलामध्ये सोडते, म्हणजे तुटण्याची भीती राहत नाही. हाताने उचलल्यानंतरनं आकार मोठा असल्यामुळे या तुटू शकतात, म्हणून मी झाऱ्यानेच तेलामध्ये सोडते. चकल्या तळताना मध्यम आचेवरती तळायच्या. सुरुवातीला चकली सोडल्यानंतरनं सारखं हलवत राहायचं नाही. जोपर्यंत त्याचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत चकली पलटायची नाही. आणि शेवटी त्याच्या सर्व बुडबुड्या थांबल्या जातात, त्यावेळेस चकली पूर्णपणे तळलेली असते. त्यावेळेस आपण हे काढणार आहोत. माझी चकली तळून झाली आहे. मी आता एका डिशमध्ये काढून घेते. सर्व तेल निथळून घेतलं आणि या सर्व डिशमध्ये काढून घेते. दाखवल्याप्रमाणे राहिलेल्या सर्व चकल्या मी तळून घेतल्या आहेत. भाजणीची चकली आपली ही रेसिपी तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही चकली तळल्यापासून ते शेवट संपेपर्यंत अशीच कुरकुरीत खुसखुशीत राहते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.